पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं बंधूंकडून मुलीवर अत्याचार। पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। तर 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बंधूकडून लैंगिक अत्याचार। कासा पोलिसांकडून 55 वर्षीय बंधूला अटक। बंधू खराशी संबंधित शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरातच्या वकिलांचा न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद। फिर्यादी जमीन मालकांना गुन्हा दाखल करण्यास उशीर का केला, खरातच्या वकिलांचा सवाल। तर खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची कोर्टाकडे मागणी। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी बंधू खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी। तर 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार। फरार आरोपी कल्पना खरातचा सुद्धा शोध सुरू। आपले आणि मुलाचे आधार कार्ड, पॅन कार्ड तपशील धार्मिक कामासाठी बंधू खरातला दिले। त्याचा गैरवापर करून बोगस खाती उघडण्यात आली। ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकर यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ। तर चाकणकर आणि खरातमध्ये 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याची माहिती। एसआरपीएफ परीक्षेमध्ये खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे। प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर। विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 22 दिवसांमध्ये 5 महाकाय पोर्टल बीम उभारले। अहमदाबादमधील मणिनगर या ठिकाणी महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठण्यात यश। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बीडमध्ये बोगस लग्न लावणाऱ्या टोळीचा भंडाफोड। तर 9व्या लग्नामध्ये तरुणीचं बिंग फुटलं। तरुणाची केली लाखोंची फसवणूक। नवरदेवाची पोलीस ठाण्यात धाव। 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्जांची सुविधा। दरम्यान विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार। लातूरमध्ये डिझेल आणि पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या मोठ्या रांगा। डिझेल पेट्रोलच्या तुटवड्याच्या अफवेमुळे मोठी गर्दी। तर कसलाही तुटवडा नाही, पंप चालकांनी नियमित पुरवठा करावा, जिल्हा प्रशासनाच्या सूचना। जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये धडकणार। अंदमानमध्ये मान्सूनची चाहूल। 14 मे पासून मान्सून सक्रिय होण्याचाही अंदाज। गोंदिया जिल्ह्यातील 4 गावांमध्ये जनगणनेवर बहिष्काराचं बॅनर। ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे सालेकसा तालुक्यातल्या तिरखेडी, गांधीटोला, भजेपार आणि बोदलबोडी या 4 गावांचा बहिष्कार। मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळ झोपड्या पाडण्यास मंजुरी। तर मुंबई हायकोर्टानं पश्चिम रेल्वे प्रशासनाला झोपड्या पाडण्यास दिली मंजुरी। 2021 मधील सर्वेक्षणामध्ये पात्र ठरलेल्या झोपडपट्टीधारकांच्या हिताचं रक्षण केलं जाईल, असंही कोर्टानं म्हटलंय। नाशकात गोदावरी नदीचा श्वास गुदमरला। नदीपात्राला पानवेलींचा विळखा। तर सांडपाणी आणि रसायनांमुळे गोदावरीची अवस्था बिकट। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। मुंबईतील एलआयसीमधील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मराठी लोकांना पदोन्नती डावलल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक। खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन।